मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी। आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम, त्याचबरोबर गुड इव्हनिंग। तर इव्हनिंगचा टाइम झालेला आहे, 6:30 वाजलेले आहे आणि मी व्लॉग स्टार्ट केलेला आहे। आणि जसं की या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्हाला दोन दिवस झाले विटाळ पडलेला आहे, त्यामुळे आम्हाला आता 10-12 दिवस काही देवपूजा करायची नाही विटाळ असल्यामुळे। आणि आम्ही सख्खे भाऊबंद येतो, त्यामुळे मग आम्हाला पूर्ण विटाळ धरायला लागेल। एक 12 दिवसाचा विटाळ असतो, तर त्यामुळे देवपूजा वगैरे काही करायची नाही। 3 सांजेची वेळ आहे, ह्या वेळेला आपलं कसं दिवा वगैरे लावणं, आपली देवपूजा, सायंकाळची नित्यसेवा काय असते ती करणं, मंत्रस्तोत्र आपण जे बोलतो ते, तर ते काहीच करायचं नाही। तर अगदी बोर होत होतं। आणि मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की माझं रुटीन असं असतं की मी आमचं संध्याकाळचं जेवण देते 5 ते 6 वाजेपर्यंत आम्ही आवरून घेत असतो। तर काय एवढं टेन्शन नाही स्वयंपाकाचं वगैरे। शोरेला जे आहे भाजी पोळी तो ते खाईल, किंवा मग काही मागितलं त्याने तर थोडंफार त्याच्यासाठी गरम गरम करून द्यायचं। तर हा टायमिंग झालेला होता, मग म्हटलं चला आता काहीतरी छोटंसं थोडंसं किंवा ना क्रिएटिव्ह करूया। म्हणजे घरामध्ये ही जी लाइटिंग आहे ना, ही मी काढून घेणार आहे। आणि याऐवजी ह्या लाइटिंगचा सुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे या अगोदरच। तर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा, त्यामध्ये मी डिटेल याची लिंक पण दिलेली आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचबरोबर त्याची प्राइसही सांगितलेली आहे। तर ही लाइटिंग जी ती मी आता इथे हँग करणार आहे विंडोलाच, या कर्टन्स वरती। तर आणि त्यावर आपल्याला हे फोटोज जे ते लावायचे। तर खूप छान अशा मेमरीज आहे माझ्या मागील 10-12 वर्षापूर्वीच्या। तर म्हणजे 10-12 वर्षापासूनच्या पूर्ण अगदी 2 वर्षापूर्वीच्या सुद्धा मेमोरीज मी यात घेतलेले आहे, फोटोज आहेत। तर ते तिथे लावणार आहे आणि तुमच्यासोबतही शेअर करणार आहे कसं लावणार आहे काय। तर खूप छान अशी ही लाइटिंग आहे, ही लावल्यानंतर याचा पूर्ण लुक तुमच्यासोबत शेअर करेल। काय झालं तोत्र बोलती जास्त, त्याचा लुकही तुमच्यासोबत शेअर करेल। त्याचबरोबर शंकरपाळे करणार आहे। तर शंकरपाळ्यांसाठी ना पीठ मळून घेतलेलं आहे मी। शंकरपाळ्यांचा माझा शॉर्ट व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झालेला आहे, तर तो माहितीच आहे सगळ्यांना। त्याच पद्धतीने मी जे ते पीठ मळून घेतलेले आहे, पीठ मुरायला ठेवलंय। पीठ मुरतंय तोवर म्हटलं चला आपण लाइटिंग लावून घेऊया। ही लाइटिंग काढायची, म्हणजे अगोदर लावलेली आहे ना ती लाइटिंग काढायची आणि ही लाइटिंग जी ती लावायची। तर म्हटलं चला आपण आपल्या मैत्रिणींसोबतही शेअर करूया, थोडंसं रुटीनही शेअर केलं जातं। सायंकाळी दुपारी मी काय करते, कामं आवरली का रिकामा बसण्याऐवजी, एडिटिंग नसेल, एडिटिंग झालेली असेल, व्हिडिओ अपलोड झालेला असतो ना, तर मग थोडा वेळ मिळतो मला माझ्यासाठीचा। तर माझं काही काम असेल तर ते करते, नाहीतर मग फावल्या वेळामध्ये काहीतरी एखादा मुलांसाठी असा सुटूमुटू खाण्यासाठीचा पदार्थ बनवून ठेवते, किंवा मग असे काही कामं असताना ते करत असते। तर आज मी ही लाइटिंगही लावणार आहे, शंकरपाळी करणार आहे। आणि आलं लसूण पेस्ट माझी संपलेली, आता महिना होऊन गेला असेल ती केलेली होती, तर ती करायची। पुन्हा हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट खूप जास्त प्रमाणात मला ह्या 2 पेस्ट लागतात, तर मी त्या बनवून ठेवत असते एकदम असं बल्कमध्ये। तर त्याही बनवायच्या, त्याही तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकदा ह्या पेस्ट आपण बनवल्या ना, तर कशा प्रकारे त्या स्टोअर करायच्या, त्या छान अशा स्टोअर राहण्यासाठी हिरवी चटणी जी बनवणार आहोत आपण, लसूण आणि हिरवी मिरचीची, ती प्रॉपर हिरवा कलर राहण्यासाठी, किंवा मग तिचा कलर डॅमेज होऊ नये म्हणून, किंवा महिनाभर ती खराब होऊ नये म्हणून मी काय काय करते ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूप छान अशा 2 ट्रिक्स मी त्याच्यातल्याही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, आणि ही मस्त व्हिडिओ तुमच्यासोबत येणारच आहे। तर आजचा व्लॉग जो आहे तो खूप छान असा असणार आहे, एंटरटेनिंगही असणार आहे आणि माहितीपूर्णही असणार आहे। तर व्लॉग जो आहे तो एंडपर्यंत बघा। व्लॉग बघायला आवडत असेल तर आपल्या व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीचे एक फॅमिली मेंबर व्हा, आणि आपले व्हिडिओज येते आपल्या मित्रपरिवारात आणि नातलगांमध्ये शेअर सुद्धा करत जा। तर व्लॉग मध्ये एंडपर्यंत राहा, छान अशी इन्फॉर्मेशन मी आजच्या व्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या लाइटिंगची लिंक जी ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, कोणाला पाहिजे असेल तर चेकआउट करू शकता। यात माझा काही म्हणजे फायदा नाही की तोटाही नाही, फक्त मी ही लाइटिंग घेतली। बाय चान्स जर तुम्हाला आवडतीये, तुम्हाला घ्यायची, तर ती लिंक जर तुम्ही ओपन केली तर डायरेक्टली तुम्हाला त्या लिंकवर तुम्ही जाताल, आणि ज्या प्राइस मध्ये मी घेतलेली त्याच प्राइस मध्ये मला सुद्धा ती जी वस्तू आहे ती मिळेल, त्याकरता मी फक्त लिंक देत असते। बाकी यात माझा काही तो रिव्ह्यू व्हिडिओ नाही किंवा माझा कोलॅबरेशनचाही व्हिडिओ नाही। मी स्वतः माझ्या पैशांनी ही वस्तू जी आहे त्या परचेस करत असते आणि त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देत असते। चला, प्रोटीन आणि ज्या टॅबलेट्स आहे ना त्या मी म्हणजे फक्त माझं हे मी ते बंद केलेलं आहे। ते बंद करण्यामागचा हेतू एकच की
ते बंद केल्यानंतर आपला स्टॅमिना किती दिवस स्टॅमिना टिकतो काय ते बघते मी फक्त. तर आता महिना होऊन गेला, दीड महिना होऊन गेला. बऱ्यापैकी स्टॅमिना आहे, नाही असं नाही, पण हो आता असं वाटायला लागले की थोडंसं थकवा यायला लागला, पुन्हा असं सुस्त झाल्यासारखं वाटायला लागलं. तर मी बघितलेलं आहे की बऱ्यापैकी आपल्याला 30 नंतर ते प्रोटीन्स वगैरे घ्यायला लागतात, काहीतरी सप्लिमेंट घ्यायलाच लागतं. सो आम्ही ते मिस्टर मी चालू करणारच आहे. पण आता आम्ही ऑर्डर टाकलेली, येता येता त्याला 8-10 दिवस जातात. तर मग 8 दिवसानंतर पुन्हा मी माझं जे रुटीन आहे ते चालू करणार आहे. मग त्यानंतर पुन्हा चहा तर मी घेतच नाही, फक्त कॉफी घेते. तर मग त्यानंतर कॉफी बंद होईल. पण आता म्हटलं चला आहे चान्स घ्या मारून. काय आता मी जसं माझी जशी तब्येत आहे ना त्याच पद्धतीने मी खवय्ये सुद्धा आहे मस्त. मी जास्त नाही असं जास्त बचबच खायला नाही लागत मला. कुठली गोष्ट थोडी पण ती चविष्ट आणि चांगलं खायला लागतं. सो काही छान जर दिसलं ना ते थोडंसं किंवा ना मी टेस्ट करते. आणि आज तुम्हाला खरं सांगते, खरं पटणार नाही पण मी ना आज सकाळी ब्रेकफास्ट केलेला आहे. ब्रेकफास्ट मध्ये काय घेतलं होतं, स्प्राउट्स घेतले होते विथ मी जो मिक्स चिवडा केलेला ना तो संपला होता. तर थोडासाच राहिला होता शेवटची भाजी. तर हे कोणीच खात नव्हतं. म्हटलं आता फेकून कसं देणार, आपण नाही फेकू शकत. सगळ्याच बायका असं करतात, फेकजोक करत नाही. आणि उरलं सुरलं का तर माल आपल्याकडे टाकला जात असतो, कोणी खात नाही. सो म्हटलं फेकून देण्यापेक्षा ना आपण ते, आणि जस्ट आता चिवडा संपलाच आहे, मला अजून दुसरा चिवडा बनवायचा आहे, तुमच्यासोबत मी ते शेअर करणार आहे. तर मग म्हटलं तो घेतला मी. आणि त्या स्प्राउट्स होते ना मी तेल मीठ मिरची लावून परतून घेतलेले होते फक्त. त्यामध्ये तो इतका छान लागला ना, तर ते ज्वारी बाजरी आणि नाचणीचे ते मिक्स चिवडा होता तो. तर इतकं पोट मला भरलेलं होतं ना. तर आता 6 वाजले तरी मला भूक लागेना. आणि आता भूक लागली ऍक्च्युली, अजून मी काही खाल्लेलं नाहीये, पण स्वयंपाक झालेला आहे माझा. मी ज्वारीच्या भाकरी आणि स्प्राउट्स थोडेसे केलेले होते आम्हाला सकाळी सुके, आणि त्याचीच भाजी बनवलेली होती, मुगाचे स्प्राउट्स बनवलेले होते. तर मुगाची मटकी असते ना ती बनवलेली. तर ते मी अजून काही खाल्लेलं नाही. पण मला आता भूक म्हणजे असं एवढी भूकही नाही आणि भूकही लागली, असं मधली जी भूक असते ना ती आहे. तर मग मी फक्त कॉफी घेऊन आणि माझे जे काम आहे ते पुढचे ते करून घेणार. आणि मग 7:30-8 वाजेपर्यंत जेवण करणार आहे, लवकरच करणार आहे. पण आज काय झालं काय माहिती, उलट पुलट झालं सगळं, तर भूकच लागत नाही. तर मग आता मी अगोदर माझ्यासाठी कॉफी करते, मस्त अशी गरमागरम वाफळलेली कॉफी. मी शक्यतो जे ते कॉफी टाकून दूध जे ते उकळत नाही, त्यामुळे मग मी काय करते अगोदर दूध उकळून घेते आणि मग त्यावरनं कॉफी टाकते. तर तसं जर कॉफी केली ना तर ती आपल्या शरीराला जास्त हार्मफुल नाही राहत. आपण जर डायरेक्टली पाण्यामध्ये कॉफी जास्त उकळवली ना तर सेम चहा सारखं होतं, त्यात कॅफेन तयार व्हायला लागतं जास्त प्रमाणात, आणि मग ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. आणि त्यातल्या त्यात अशा प्रकारे कॉफी करते. आणि त्यामध्ये जे ते शुगर फ्रीची 1 टॅबलेट यूज करत असते, साखर नाही घेत, बऱ्यापैकी साखर जी ती अवॉइड करते. शुगर फ्रीची 1 छोटीशी टॅबलेट टाकली ना तर बरोबर छान अशी टेस्टी कॉफी लागते. त्यानंतर आता हे दूध, आता मी याच्यावरची साय कशी निघते ते तुम्हाला दाखवते. हे मी जे वेगळं असं देशी गाईचं दूध घेते ना ते दूध आहे, एकदम घट्टसर अशी साय निघते, तुम्हाला दाखवते मी. आणि परत दाखवलं ते, हे बघा एकदम घट्ट अशी साय निघते, पोळीच निघते, पूर्ण पोळी निघते. प्लेट मध्ये घेऊन दाखवते. तर हे फक्त 1 लिटर दूध आहे. 1 लिटर दुधावरती तुम्हाला कोणाला विश्वास पटेल ना पटेल, पण हे बघा ही एवढी साय निघते. एवढी साय या 1 लिटर दुधामध्ये यात निघलेली आहे. आणि पुन्हा हे दूध जर तापून ठेवलं ना तर याच्यापेक्षा थोडीशी म्हणजे याच्या अर्धी जी ती पुन्हा साय निघल. तर ह्या पद्धतीने इतकं म्हणजे छान दूध देतात ते दादा, म्हणजे जे देणारे आहे त्यांनी थोडस प्रामाणिकपणा दाखवला तरच दूध आपल्यापर्यंत चांगलं येणार आहे. बऱ्यापैकी सगळे म्हणतात की आम्ही चांगलं दूध देतो, घट्ट दूध देतो, पण मी खूप ठिकाणी असे दुधाचे जे उकाडे आहे ना, काय बोलतात, दूध लावलेलं होतं, तर ते ना अशी साय निघत नव्हती, काही दुधात अशी साय निघत नव्हती. हे पहिल्यांदा म्हणजे एकदम प्रामाणिकपणे देतात ते दादा दूध. यात अजिबात जे ते पाणी टाकलेलं नसतं आणि मस्त अशी बघा एवढी साय एका टायमिंगला निघते. तर ही साय ना 15 दिवसाची जमवली ना तर 15 दिवसाच्या साईमध्ये 1 लिटर तूप तयार होतं. मी मागच्या वेळेस दाखवलं तुम्हाला, मी कमीत कमी 2-2.25 लिटर ह्या साईपासून तूप काढलं. आणि मी तूप कसं काढते ते दाखवते. मला एका ताईंनी विचारलेलं होतं. तर माझ्याकडे ना ही अशी एक सर्दी आहे. आता हे बघा ही 2-3 दिवसाची साय आहे.
एवढं भरलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अर्धी ही चरवी भरलेली आहे. पण मी याच्यात काय करते, सगळ्यात अगोदर ज्या वेळेला म्हणजे पूर्ण घासून घ्यायचा ही चरवी, आणि घासून झाली का आपल्याला आता साय टाकायची ना, त्याच्या अगोदर यामध्ये 2-3 चमचे दही टाकून देते. दही जे ते छान असं फेटून पूर्ण या चरवीला लावून घ्यायचं खालच्या साईडला, आणि मग याच्यामध्ये ना आली का साय टाकत राहायची, आली का साय टाकत राहायची. आणि त्याच्याने जे येते, हे बघा असं साय टाकून घ्यायची, आणि जो चमचा आपण काढलेला राहतो ना त्याच्याने फक्त आपल्याला थोडीशी ही साय जी ती हलवून द्यायची. म्हणजे सगळ्या जे साय आहे ना तिला ते दही जे ते लागतं, आणि मस्त आपलं तूप, दही जे येते तूप जे येते असं दही लावलेल्या साईचं निघतं. म्हणजे जसं ट्रेडिशनल पद्धतीने तूप काढायचे ना त्या पद्धतीने मस्त तुपाचं विरजण लावून वगैरे मी अगोदरच ठेवत राहते. 15 दिवस ही साय अशी साचवायची, आणि 15 दिवसांनी एकदम याचं तूप करायचं. तर ही एक चरवी भरून आहे ना याच्यामध्ये 1 किलो तूप निघतं. 1 किलोला थोडंसं कमी निघतं, पण 1 किलो पर्यंतच निघतं. म्हणजे तो डब्बा आहे ना तो अर्ध्याला वरती भरतो. तर या पद्धतीने मी तूप देते, साय जी ती साठवत असते आणि मग तूप काढत असते. तर आता चला पटकन, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, पटकन मी आता ही कॉफी बनवते. दूध देते मध्ये ठेवते, साय आणि दूध दोन्हीही, आणि आपण लाइटिंग लावायला जाऊयात. आणि हो, मी ना ज्या वेळेला मला पिरियड्स असतात किंवा मग आता सुतक लागलेले आता हे, तर आता हा गॅस पेटवला की याच्यावरच लगेच काय करते, इथे ही कॅन्डल आहे ना, कॅन्डल ऑन करून देते. त्यानंतर कॅन्डलवरती अगरबत्ती लावत राहते, कारण की मला ना खूप बोर होतं असं तिन्ही सांजेच्या वेळेला असं कापराचा वास, अगरबत्तीचा वास नाही आला ना घरामध्ये, एवढं बोर होतं ना. तर ते मी म्हणजे असं आपल्याला असं काही विटाळ म्हणा किंवा मग सुतक म्हणा असलं ना तर ते मी करत राहते माझ्या सवयीप्रमाणे. आणि कॅन्डल तर काय, ते कॅन्डल ब्रिटिश पद्धतीने कॅन्डल आपण जाळतोच. आणि आता बऱ्यापैकी सगळ्या माझ्या वयाच्या ज्या बायका आहेत त्यांना ती सवयच आहे की किचन मध्ये कॅन्डल ती जाळली जाते. एक साइड कुठेतरी कॅन्डल लावलेली असते, मोठ्या कॅन्डल्स असतात ना ते लावलेले असतात आणि ते जाळतात. तर मग मी कॅन्डल लावत असते, जास्त काही नाही. आता जसं आम्हाला विटाळ येतं, विटाळमध्ये रोज तुम्हाला दिवा म्हणजे ही कॅन्डल लावलेली दिसेल आणि इकडे अगरबत्ती दिसेल. तर मी देवपूजा वगैरे नाही करत, मी फक्त देते एक साइड इकडे अगरबत्ती ही वेगळी ठेवलेली असते. मी बांबूची काडी आपण देवघरात लावत नाही, देवाजवळ लावत नाही. तर मी ती अगरबत्तीचा त्या वास खूप छान येतो, मला आवडती म्हणून ती इकडे किचन मध्ये एक साइड जे ते वापरत असते बांबूच्या काडीची. नाही तर देवघरामध्ये आपलं धूप वगैरे राहतं तर ते मी तिथं युज करत असते. तर हेही एक क्लॅरिफिकेशन मी तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला सांगून दिलं, क्लिअर करून घेतलं, म्हणजे बॅड कमेंट्स काय येत नाही. तर चला तर मैत्रिणींनो, आता आपण व्लॉगला सुरुवात करूया. तसं तर मी व्लॉग जो आहे तो 6 वाजेपासून स्टार्ट केलेला होता. शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो 6 वाजताच मी शूटिंग करून घेतलेला होता आणि तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेला होता. आणि त्यानंतर मी लॉंग व्हिडिओ म्हणजे व्लॉग व्हिडिओ स्टार्ट केला होता. तर इथे मी आता व्लॉग शूटिंग करायला सुरू केलेला आहे. आणि सगळ्यात अगोदर जे ते मी मला ज्या गोष्टी घरामध्ये प्रसन्न करता, माझा मूड चांगला ठेवतात त्या करून घेत आहे. तर संध्याकाळच्या वेळेला ना मला घरामध्ये भीमसेनी कापूर जाळलेला आवडतो, अगरबत्ती लावायला आवडते, त्यानंतर कॅन्डल्स जे आहेत त्या जाळायला आवडतात, दिवाबत्ती करायला आवडते. तर दिवाबत्ती तर काय आता आम्हाला करायची नाही, त्यामुळे मग मी कॅन्डल जाळलेली आहे, अरोमा डिफ्युजर जे आहे ते जाळलेले आहे. त्यानंतर कॅन्डल जे आहे माझी किचनमधली ती ऑन केलेली आहे आणि इथे मी कॉफी बनवून घेत आहे. तर कॉफी मी कशी बनवते, काय बनवते ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर त्या पद्धतीने मी कॉफी बनवून घेतली आणि बस आता इथे उभ्या उभ्याच आमची ही 3 जणांची चौकटी म्हणा किंवा मंडली म्हणा, उभ्या उभ्याच कॉफी घेते. आणि जास्त नाही, आम्ही अर्धा कप कॉफी घेत असतो. पूर्ण कपातली कॉफीसुद्धा खपत नाही. पण असं असतं ना की थोडीशी एक झोप यायला लागते किंवा आळस यायला लागतो ना, त्यावेळेला कॉफीची गरज असते. तर मग मी कॉफी घेतलेली आहे. नाहीतर एरवी मी जे अफ्रेश ड्रिंक आहे ना ते घेत असते दिवसातून 3 वेळेला. तर आम्ही कॉफी एन्जॉय केली तिघींनी. आणि तिघी संघ होतो म्हटल्यावर कॉफी काय एकटी नाही जाणार, त्यामुळे मग आम्ही नाचोचं 10 रुपयावालं पॅकेट फोडलं, तिघींनी मिळून ते चौघांनी मिळून खाल्लं आणि कॉफी घेतली. आणि आता मी इथे माझ्या कामासाठी आलेली आहे. तर अनबॉक्सिंग मी तुम्हाला दाखवली की मी ऑनलाईन मिशोवरनंही लाइटिंग घेतलेली आहे. मस्त अशी आपल्याला छोटीशी आपली फोटो गॅलरी रेडी करता येते. एक वास्तुशास्त्रातला नियम आहे की ज्या
रूममध्ये जोडपं झोपतं ना, त्या रूममध्ये त्यांचा लग्नाचा जोडीचा फोटो म्हणा किंवा कधीही काढलेला जोडीचा फोटो असावा. तर आमच्या बेडरूममध्ये ना आमचा जोडीचा फोटो नव्हता, म्हणजे एकाच फोटोमध्ये दोघं जण असं नव्हतं. तर मग मला ते का पाहिजे होतं. तर म्हटलं चला हे कमीत कमी खर्चात आणि पटकन लगेच आपण म्हटलं की लगेच होऊन जाईल, लायटिंग आली म्हणजे, या हिशोबाने मग मी ही लायटिंग मागवलेली आहे. यात आपल्याला छान अशी आपली फोटो गॅलरी या लायटिंगसोबत बनवता येते. तर मी ना जे आपण देवस्थान गेल्यानंतर तिथे ते लोक फोटो काढून देतात बघा, ते सगळे फोटोज जे ते निवडून घेतलेले, कारण की त्याला वरनं कॅरी बॅग असते आणि कॅरी बॅगमुळं ना फोटोज आहे ना ते खराब होत नाही. त्यामुळे मग मी ते कॅरीवाले जे ते सगळे फोटो घेतले, त्यांना मागणं जे ते कॅरीला व्यवस्थित सेलोटेप वगैरे लावून आणि अशा प्रकारे हँग केली ही लायटिंग आणि इथे मी हे फोटोज आमचे लावलेले आहे. तर सगळ्या आमच्या 10 वर्षापूर्वीच्याही मेमोरीज आहे. माझ्या आईचा फोटो आहे शौर्य लहान असतानाचा, आणि त्यानंतर आमचे जोडीचे काही फोटो आहे, मुलींचे आमचे 2 वर्षापूर्वीचे, आम्ही जेव्हा गणपतीपुळेला गेलो होतो सगळे मिळून खूप जास्त छान एन्जॉय केलं होतं आम्ही त्यावेळेचे आमचे काही फोटोज मी त्या फोटो गॅलरीत लावले, जेणेकरून येता जाता आपल्याला छान अशा त्या आपल्या मेमोरीज आठवत राहतील आणि छान वाटतं. असं काहीतरी नवीन क्रिएटिव्ह घरामध्ये आपण केलं ना, ते आपल्यालाही घरामध्ये खूप छान वाटतं आणि वातावरण थोडंसं चेंज होत असतं. तर त्यामुळे मी घरामध्ये वरचीवर म्हणजे 1-2 दिवस झाले की काही नाही काही चेंजेस करत असते. ते आता तुम्ही ब्लॉगमधनं बघतच असता. आणि गप्प बसत नाही किंवा दुपारच्या टायमिंगला वेळ आहे मग झोपून घेणं किंवा इथे तिथे जाऊन बसणं, कुठेतरी बाहेर भटकंती करायला जाणं, हा जो प्रकार आहे ना हा मला अजिबात आवडत नाही. मला म्हणण्यापेक्षा आईवडिलांच्या घरी होते ना तेव्हा आईवडिलांनाही आवडत नव्हतं. आईन त्यांना की असं कुठेही फिरायला जाणं मुलींनी किंवा याच्या त्याच्या घरी जाऊन बसणं. मी नेहमी माझ्या वडिलांच्या तोंडून ऐकलेले, आईला सांगायचे की ते मी घरी आल्यानंतर ना तू हसत मुखाने घरी जर दिसली ना तर माझा दिवस चांगला जातो आणि ते छान वाटतं मला. तर पप्पा माझे ते सांगायचे, माझे वडील, दादा बोलते मी माझ्या वडिलांना. आणि त्यानंतर इकडे आल्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर मिस्टर ही सेम तेच वाक्य बोलले की मी घरी आल्यानंतर ना तू माझ्यासमोर राहत जा आणि हसत मुखाने राहत जा, ते मला छान वाटतं. सो मी तो एक नियम पाळते की नेहमी मॅक्सी गाऊनमध्ये जरी असेल ना तर व्यवस्थित आपलं आवरून घ्यायचं. आणि बऱ्यापैकी मी एकतर नाईट ड्रेस माझे हे अशी शर्ट पॅन्ट असतात किंवा मग नाही माझी मॅक्सी वगैरे घातलेली असते त्यावर असते, पण वेल ड्रेसअप असते आणि वेल छान असं आवरलेलं असतं, त्या जो आहे त्या ड्रेसवरही छान आवरलेलं असतं आणि फ्रेश राहण्याचा प्रयत्न करत असते. तर त्यामुळे मी ना कुठे जात नाही, वेळ मिळाला की माझं काही ना काही असं काम चालू राहतं. तर ती आता फोटो गॅलरी कंप्लीट केली. त्यानंतर शंकरपाळ्यांचं पीठ मळलेलं होतं, शंकरपाळे लाटून घेतले. तर आता इथे शंकरपाळे लाटायला ना एवढा वेळ नाही लागत, मला मुलींनीही मदत केली. पण शंकरपाळे जे ना ते आपल्याला तळायला खूप वेळ लागतो, म्हणजे 1 तास मला फक्त या 4 बॅच तळायला लागल्या, म्हणजे 15 मिनटं एक बॅच तळायला लागत होती. आणि छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे शंकरपाळे बनवून रेडी होता. याची मी शॉर्ट व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर केलेली, तुम्ही ती शॉर्ट व्हिडिओ बघून शंकरपाळे बनवू शकता. खूप सोपी अशी रेसिपी आहे. तर शंकरपाळे तळत होते ना त्याच दरम्यान मी मला आलं लसणाची पेस्ट बनवायची ना, ते काढून घेतलं. सगळं सामान फ्रीजमधनं लसूण सोलून अगोदरच ठेवलेला होता तो बाहेर काढून ठेवला. त्यानंतर भांडे होते राहिलेले काही, ते भांडे क्लीन करून घेतले, घासून घेतले आणि एक माझी ती बॅच जी ती तळायचं काम चालू होतं. म्हणजे एका वेळेला 2-3 कामं करण्याची मला सवय आहे, अशी मल्टीटास्किंग करण्याची, कारण आता जवळजवळ 15 ते 16 वर्ष माझ्या लग्नाला होतील. सो आता ही सवय झालेली, तो एवढं काही वाटत नाही आणि मल्टीटास्किंग बऱ्यापैकी जमायला लागली. तर या पद्धतीने बघा मी शंकरपाळे करून घेतले, सगळे शंकरपाळे करून घेतले आणि तेल जे ते एका वाडग्यामध्ये गाळून ठेवून दिलेलं आहे आणि उरलेलं तेल जे ते त्या कढईतच ठेवलेलं आहे. तर मी आलं लसूण पेस्ट तर बनवणार आहेच, त्याचबरोबर लसूण आणि हिरवी मिरचीची चटणी सुद्धा बनवणार आहे. तर ती जी कढाई आहे ना तिच्यात थोडंसं तेल ठेवलेलं आहे मी, त्यातच ती चटणी जी ती थोडीशी तळून घेणार आहे, म्हणजे हाफ फ्राय करून घ्यायची, पूर्ण फ्राय नाही करायची. तर कढाई तशीच ठेवलेली आहे आणि एक साईड आता मी इकडे आलं लसूण पेस्ट बनवायला घेतलेली आहे. तर आलं लसूण पेस्ट बनवायचा एकच नियम आहे, तो म्हणजे जितकं आपण आलं घेतलेलं आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला लसूण घ्यायचा असतो. म्हणजे 1 वाटी जर आपण आलं धुवून छिलून कट करून घेतलेला असेल ना तर 2 वाटी आपल्याला त्याच्यासाठी लसूण घ्यायचं आहे. आणि आलं लसूण पेस्ट जी ती आपली जास्त दिवस टिकण्यासाठी, जास्त दिवस स्टोर राहण्यासाठी, फ्रेश राहण्यासाठी फ्रीजरमध्ये आपल्याला काय करायचं, एक तर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मिठाने फ्रीजरमध्ये आपण पेस्ट ठेवतो ना तर त्याच्यात आईस क्रिस्टल जमत नाही. त्याचबरोबर तेलाचा वापर करायचा आहे. तर मी ते खरं सांगते, तेलाचा वापर कमीत कमी केलेला आहे आणि पाणी घातलेले
आणि पाणी घालून मी ही सगळी पेस्टची ती रेडी केलेली आहे। पाणी घातल्याने काय होतं की आईस क्रिस्टल जे ते थोड्याफार प्रमाणात जमतं, पण मला एक वेळेस ते बरं वाटतं, कारण की तेल जे ते मी बऱ्यापैकी जशी मी ही वेलनेस फॅमिलीत आलेली आहे ना त्या दिवसापासून आहे ना साखर, तेल आणि शेंगदाणे बऱ्यापैकी आम्ही कमीत कमी खाण्याचा कंझ्युम करण्याचा प्रयत्न करत असतो। जास्त म्हणजे त्याचा वापर मी कमीत कमी केलेला आहे। तर त्यामुळे मी ना तेल न टाकता पाणी टाकलेले। तुम्ही पूर्ण तेल टाकून जर म्हणजे एवढी आलं लसूण पेस्ट करायला ना पाव किलो तेल लागल, आणि तेल टाकून जर आलं लसूण पेस्ट बनवली ना, मिरचीची पेस्ट बनवली ना, तर त्यात अजिबात आईस क्रिस्टल जमत नाही, आपण ती फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवली तरी। तर ही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, पण मी स्वतः पाण्याचाच वापर केलेला आहे, कारण की मला जास्तीत जास्त तेलाचा वापर करायचा नव्हता। त्यानंतर आलं लसूण पेस्ट करून घेतली, एका बाउलमध्ये काढून ठेवली। फ्रीज आपण मिक्सरवरती ती बारीक करतो ना, तर थोडीशी ती गरम झालेली असते, तर थोडीशी आपल्याला ती थंड करून घ्यायची आलं लसूण पेस्ट, आणि त्यानंतर आपल्याला ती एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजरला लावून ठेवायची। तर मी आलं लसूण पेस्ट साईडला ठेवली, आणि लगेचच इथे मिरचीची ना ती बनवायला घेतलेली चटणी। तर तीच मिक्सरचं भांडं आहे ना, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 चमचे जिरे घातलेले आहे, आणि त्यानंतर पाव किलो लसूण आहे ना, त्याच्यासाठी मी अर्धा किलो जवळजवळ मिरची घेतली असेल, आणि यामध्ये एक मोठा डब्बा भरून मी ही चटणी बनवून ठेवलेली आहे। ही चटणी जी ती आपल्याला वरचीवर कुठल्याही भाज्या बनवायला खूप कामी येते, आणि आपलं खूप सारं काम जे ते हलकं होतं ही चटणी आपण बनवून ठेवलेली असेल तर या पद्धतीने मी हिरवी मिरचीचा ठेचा बनवून ठेवला। मीठ घालून सगळं छान तो कढईमध्ये काढून घेतला। ती कढई एक साईड बारीक गॅसवर, छोट्या गॅसवर परतवायला ठेवलेली आहे ती चटणी, आणि इकडे मी ज्वारीच्या भाकरी केलेल्या होत्या आज 5, त्यातल्याही 3 ज्वारीच्या भाकरी उरलेल्या होत्या। सगळ्यांनी जेवण वगैरे करून माझंही जेवण झालेलं होतं या टायमिंगपर्यंत। तर ती उरलेली जी ज्वारीची भाकरी आहे ना, तिचा मी चुरमा करून ठेवत आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या, आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, आणि अर्धी भाकरी अशी थोडी तोडून मिक्सरमध्ये घालून, आणि आपल्याला पूर्ण ही 3 भाकरी ज्या आहेत त्या बारीक करून घ्यायचे। असं केल्याने काय होतं की आपण आलं लसूण पेस्ट बनवलेली ना, ती पेस्ट ही सगळी याला निघून येते। आलं लसूण मिरचीची पेस्ट बनवलेली ना, ती सगळी याला ह्या बाजरीच्या भाकरीला म्हणजे आपण ती बारीक करतोय ना, तर ती निघून आली, म्हणजे आपलं ते भांडंही छान असं क्लीन होऊन गेलं। त्याला जास्त म्हणजे वेस्ट नाही झाली आलं लसूण किंवा मिरचीची पेस्ट, ती सगळी निघून आली। इथे बघा तुम्हाला दाखवते मी। आणि माझं जे काम आहे, मला दुसऱ्या दिवशी जे ते हा ज्वारीच्या भाकरीचा भुगा बनवायचा होता, तर तेही माझं बनवून झालं। तो भुगा बनवून घेतला मी। आता त्यात मीठही टाकून घेतलेलं होतं। आता फक्त उद्या सकाळी उठल्यानंतर कांदा चिरायचा, पाहिजे असेल आपल्याला कांदा टाकायचा, नाही तर नाही टाकला तरी चालेल। तेल टाकून मस्त असा हा भुगा जो तो छान असा परतून घ्यायचा। दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करणार आहे। तर तो भुगा मी बनवून घेतलेला आहे चुरमा, आणि तो एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिला। त्यानंतर उरलेली कामं करून घेतले। नेहमीप्रमाणे सवयीप्रमाणे मी सांगत असते, नेहमी जी वस्तू मी वापरते ती लगेचच क्लीन करून पुसून पासून आपल्या जागेवरती तिच्या घरात तिच्या जागेवर ठेवून देत असते। ते करून घेतलं, आणि त्यानंतर आता इथे जी लसणाची पेस्ट आहे ना, लसूण, हिरवी मिरचीची आणि जिऱ्याची पेस्ट मी बनवून घेतलेली होती ना, ती मी परतवायला ठेवलेली। तर आपल्याला ही हाफ फ्राय करून घ्यायची, म्हणजे पूर्ण तळायची नाहीये। तळून घेतल्यामुळे काय होतं की त्यात आपण जेवढं पाणी यूज केलेलं आहे ना, ते पूर्ण जळून जातं, सोक होऊन जातं, आणि आलं लसूण आपण जी हिरवी मिरचीची आणि लसणाची पेस्ट बनवलेली ना, त्यात आईस क्रिस्टल जमत नाही। तर या पद्धतीने मी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून ठेवत असते। आणि आलं लसूण पेस्ट ही छान अशी थंड झालेली होती, तर ती एअरटाईट कंटेनरमध्ये मी भरून ठेवेल, आणि याच पद्धतीने मी लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवलेली जी आहे ना, ती सुद्धा कट करून घेईल। तर इथे 10-15 मिनिटं मी दोन्ही पेस्ट इथे बाहेर ठेवल्या, आणि लगेचच एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवल्या, जेणेकरून मला ते स्टोअर करायला सोपं जाईल। आणि या पद्धतीने दोन्ही कंटेनर मी आता फ्रीजरला ठेवून देईल, आणि महिनाभर आता मला अजिबात काहीच टेन्शन नाही राहिलं। महिनाभराचं माझं पूर्णपणे काम झालेलं आहे, म्हणजे वेळेवरती मला लसूण सोलायचं नाही की काहीच करायचं नाही, कारण की मी आलं लसूण पेस्ट बनवून घेतलेली, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्टही बनवून ठेवलेली आहे। त्याचबरोबर एक डब्बा भरून लसूण सुद्धा सोलून ठेवलेला आहे। म्हणजे एक दिवस वेळ काढून ना मी हा पूर्ण गावरान लसूण आहे ना, तर सोलायला वेळ लागतो, तर ते एक दिवस पूर्ण वेळ देऊन मी हा लसूण सोलून घेतला। त्याचमुळे एक दिवस जे ते व्लॉग आला नव्हता, कारण की हे कामं मला सगळे करायचे होते। तर लसूण सोलून ठेवलेला आहे, आलं लसूण पेस्ट झाली, हिरवी मिरचीचा ठेचाही झाला, सगळं फ्रीजमध्ये गेलेलं आहे। आणि त्यानंतर आता गॅस क्लीन करून घेतला, डीप क्लीन करून घेतला, आणि भांडे थोडेसे राहिले होते। तर शौर्य आला की मम्मा माझ्या पायाला लागलं, मला काहीतरी
त्याला लावून दे. तर म्हटलं काही दुसरं लावण्यापेक्षा तो ना मध्ये पडला होता, तर त्याच्या गुडघ्याला ना खूप लागलेलं होतं, थोडासा सुजलेला पण होता. तर मी इथे बजरंग लेप जो आहे ना तो गरम करून घेत आहे. थोड्याशा पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकून हलवून घ्यायचं, ते लिक्विड करून घ्यायचं आणि ते लिक्विड पुन्हा आपल्याला गॅसवर गरम करून आटवून घ्यायचं. लावता येईल एवढं अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि ते थोडंसं थंड करून घ्यायचं, म्हणजे लुकवॉर्म असतानाच आपल्याला ते पायावरती अप्लाय करायचं. तर ते थंड होतोय तोवर मी भांडे माझे क्लीन करून घेतलं, किचन क्लीन करून घेतलं, झाडलोट करून घेतली. संध्याकाळी मी फरची पुसत असते, ती फरची पुसून घेतली आणि त्यानंतर इथे आता त्याच्या पायावरती इथे हा बजरंग लेप लावायला घेतलेला आहे. तर थोडासा लुकवॉर्म असताना आपल्याला तो गरम असताना लावून घ्यायचा. जास्त गरमही नाही जास्त थंडही नाही असं असताना, मुलांना जेवढं सहन होईल या हिशोबाने मी त्यालाच विचारून करत होते. आणि त्यानंतर मी याच्यावर ना जो असा थोडासा कापडी टिश्यू पेपर असतो ना तो लावून घेतला आणि त्यावरनं टिश्यू पेपर लावला एक लेअर. आणि मग यावरनं मी हा जो रोल असतो ना आपला तो लावून घेतलेला आहे. याचं नाव आता मला खरं आठवणार नाही वेळेवरती. तो अशा पद्धतीने मी यावरती गुंडाळून घेतला. असं केल्याने काय होईल की आपला रोल जो आहे तोही खराब होणार नाही आणि आपलं जे काम आहे बजरंग लेप लावण्याचं तेही होईल. तर या पद्धतीने बघा, मुलंही आपल्याला काही ना काही वाढवा कामं घेऊन येत असतात. तर या पद्धतीने मी ह्याचंही आवरून दिलं. आता याला झोपायला काढून दिलं. त्यानंतर तनिष्काला सर्दी झालेली होती, तिला विक्स लावून दिलेलं आहे, तिला झोपी लावलेली, सगळ्यांना झोपी लावलं, पुन्हा सगळं माझं काम आवरून घेतलं. बस अशा पद्धतीने मी माझं रुटीन जे ते ठेवत असते वीकडेजमध्ये. चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुढच्या